चला आता तुम्ही म्हणताय त्यातल्या ही पॅकिंग चालली आहे. लाडू द्यायचे मला, लाडू दाखवते मी कसे आहेत काय. छान असे मनुका वगैरे लावून मस्तपैकी आपले शेवचे लाडू तयार आहेत. ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे ना त्यांनी ऑर्डर टाकू शकता. लाडू पॅकिंग करायचं चाललंय, लोणचं पॅकिंग करायचं आहे, लसूण पॅकिंग करायचं आहे, अजून सांडगे सगळं थोडं 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 सगळं द्यायचं आहे. तर चाललंय पॅकिंग करायचं म्हणलं काढावं छान असा व्हिडिओ. लाडू त्या दिवशी संध्याकाळी बनवाय मला वाटतं 12 वाजले असतील, 12-12:30च्या दरम्यान. मग व्हिडिओच काढला नाही, डायरेक्ट आजच. काल एकादशी होती त्याच्यामुळे लाडूचं हातच लावलं नाही ह्याला, हाय असं ठेवलेलं तसंच होतं. बघितलं पण नाही, म्हणलं बघितलं गेले खाऊ वाटलं. काल उपास होता ना त्याच्यामुळं मग आम्ही बघितलेच नाही. आणि आता आज बघा किती. चला तर मस्त अशी घेते पॅकिंग करून. लोणचं आपलं बघा मस्त असं तिकडं पॅकिंग करून ठेवलंय आणि इकडं मस्त असं गमेलं काढून आणलंय घरातून. कसं वाटतंय छानपैकी. तुम्ही म्हणताल तर लोणचं संपलं का नाही, तर आपल्याकडे भरपूर विकत येऊन सुद्धा आपल्याकडे आता सध्याला 100 किलोच्या आसपास लोणचं आहे. ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे त्यांनी पटापट ऑर्डर टाका, कारण की आता हळूहळू लोणचं संपणार आहे आणि सीझन पण संपत आलाय त्याच्यामुळे लोणचं संपणार. तर असू द्या, कसा वाटतो व्हिडिओ सांगा. तुम्हाला तिकडे पॅकिंग करून ठेवले, अजून पॅकिंग करायचे, मिक्स करायचं चालू होतं ती. तर असू द्या, घ्या मस्त असे शेवचे लाडू, चांगलं चांगलं खावा. अजून कापण्या बनवायच्या, थंड करायच्या आणि मग पॅकिंग करायच्यात. कापण्या बनवायच्या राहिल्यात, एका ताईंची तिकडे ऑर्डर आहे. हाय नमस्कार सगळ्यांना. चला तर अगोदर फॅन बंद करते, फॅनमुळं काय आवाज येणार नाही. तुम्ही म्हणसान तर आम्ही चाललोय भूर शुभ्राला न्यायचंय दवाखान्यात. शुभ्रा म्हणती मला फिरायला जायचंय, तिला माहितच नाही दवाखान्यात जायचंय, तिला सर्दी झाली. हाय शुभ्रा, कुठं जायचंय तुला? कुठं फिरायला ना? हा फिरायला इथं उंडवडीला जायचंय दवाखान्यात. तर म्हणलं शुभ्राला लय दिवस झाले शुभ्रा व्हिडिओ दाखवली नाही, व्हिडिओ नाही. हाय शुभ्रा, आज वार आहे शनिवार, काल शुक्रवार. कोंबडा खाल्ला बनवा आम्ही, काल खाल्ला का नाही? तर काल होतं लय दिवसातून, म्हणजे लय दिवसातून. होय आहे, लय दिवसातून कोंबडा कापला होता देवाला. कशाला कापला होता? कुठल्या देवीला? लक्ष्मी आईला कोंबडा कापला. 5 पोरी जेवायला वगैरे घातलं. देवाचं केलं पाहिजे जिथल्या तिथं. आता 2-3 वर्ष आम्हाला करायचं नव्हतं, कारण की घरातली माणसं वारल्यावरती करत नाहीत. होय, बापू वारलं होतं, मग त्या आत्या वारल्या होत्या, मग इकडलं ती आज सासरे एक, असं म्हणून 3 वर्ष लागोपाठ करायचं नव्हतं. मग आता ह्यावेळेस बनवायचं होतं, मग बनवलं मस्त असं. पोरी वगैरे जेवायला घातल्या छान अशा मस्तपैकी. काय कुणाला हाण म्हणती? आपल्या कोंबड्या खातेल. तर तिकडं कोंबड्या आहे तर शुभ्रा हाणती. कुत्रा आलंय ती कोंबड्याला, कुत्र्याला हाण, दगड हाण, दगड हाड. आणि तुला यायचंय ना फिरायला शुभ्रा? तर असू द्या म्हणलं, थोडा व्हिडिओ आहे अगोदरचा पॅकिंग वगैरे केलेला काढलेला. म्हणलं ही काय ती काय मिळून छान असा व्हिडिओ सोडावा सकाळ सकाळ मस्तपैकी. लय दिवस झालं. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळेजण? खूप दिवस झालं चौकशी नाही, विचारपूस नाही, कसं आहे काय करून. आणि तुम्हाला भाजी पण दाखवते. आपण तीच खाल्ली आता, काय आता राहिले शिल्लक. मस्त अशी काळा मसाल्यातली छान अशी बघा कशी तरी आली आहे. अजून मला झाडून काढायचे, पण म्हणलं अगोदर 11 वाजल्यात. शुभ्राला दवाखान्यात नेऊन आणल्यावर मग काय बाकीचं राहिलेलं काम आवरायचं. कपडे, भांडी, भाकरी, पसारा वगैरे सगळं आवरून झाले. खूप कंटाळा आलता. रोजच एक 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 झालं की. आता लोणचं जे आहे ते आता शनिवारी, आज काय नाही पण उद्या रविवारी, परवा दिवशी ह्या जेवढी आहे तेवढी सगळी पॅकिंग करायची आणि द्यायची आपली जी काय आहे ती. सण भरपूर झाली. व्हिडिओ ही झालं, एकादश झाली, परत ना शाबू वगैरे, नंतर ना अजून आता ही झालं कालचं. आता नाही काय अजून. आता डायरेक्ट मला वाटतं रक्षाबंधन, नागपंचमी, गणपती, गौराया, आता ही सण आलं सगळं लागोपाठ एकामागे एक एकामागे एक. तरी ही महिना जुलै, ऑगस्टमध्ये आहे सगळं. जुलैमध्ये नाही काय, 15 ऑगस्ट, परत 9 का 7 का मला तारीख काय माहीत नाही, पण रक्षाबंधन, नंतर नागपंचमी,
नंतर न गणपती, मग नंतर न गौराया, असं एक 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 चालूच झालं. प्रत्येक महिन्यात काय ना काय असतंच तिकडलं तिकडलं. आता वारी येऊन गेली, वारी ही सगळं झाली, नंतर न ही चालूच असायचं. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. काढला ह्या गोष्टी छोटासा छानच. आणि पाऊस 8 दिवस झालं पाऊस पडला होता त्यावेळेस, तरी 2 महिने झाला असतील आहे मला वाटतं ना, जून महिन्यात नाही आधीच. तर आणि आता सगळ्यांनी धानं पेरल्यात, एवढी एवढी उगून आल्यात आहेत. आता पाणी नाही, कसलंच पाणी नाही, म्हणजे पाणी आहे पण पाणी द्यावं लागतंय. असं पाऊस 2-3 शितोडं 2-3 दिवसाला झाल्यावर भरणं वाचेल ना. आमचा आप्पा पळून पळून जाम झालं, इकडं जा तिकडं जा तिकडं जा. ही कामाला जात असल्यामुळे ह्यांना काही जाणं होत नाही. शिप असतं, फर्स्ट शिप, सेकंड शिप. आणि आप्पा आमचं होय अजून जेवायला यायचे, 12 वाजत आले असते. जेवण करायचं, चहा वगैरे पिऊन गेलं सकाळी. भिजवायचं, त्यात सौर ऊर्जा भिजवायचं म्हणलं, ऊन पण नसतं आपलं, असंच मोटरनी काय असेल ते थोडं थोडं भिजवायचं. चल बाळा, चप्पल नको घालू, गाडी जायचं आपल्याला, चप्पल कशाला. तर येतो जाऊन शुभ्राला दवाखान्यात घेऊन, कारण की रात्रभर जो झोपून देत नाही आम्हाला, घरघर निसतं. तिला आपल्याला शहाण्या माणसाला म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो सर्दी वगैरे झाल्यावर. मग तिथं छोटं बाळच आहे. होय बाळा, तू छोटं बाळ आहे का? हाय का, छोटं बाळ आहे ती बी. तिला तर म्हणजे 2-3 दिवस झालं औषधं वगैरे आहेत तशी पाजली, पण त्याने काय फरक पडला नाही. म्हणलं तर आज दवाखान्यातच नेऊन आणावं. 2 दिवस झालं तिला काय दम निघन आहे, काय लिक्विड वाफ वगैरे दिल्यावर फरक पडतो. तर असू द्या, बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि आता लक्ष्म्या वगैरे आल्यात, ज्यांना कुणाला काय दिवाळीचे सगळे पदार्थ आपल्याकडे बनवून भेटतात, लोणचं, सांडगे, ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायचे त्यांनी टाका ऑर्डर पटापट मस्त असं. तर बाय सगळ्यांना.